हॅलो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टडी ऑफ पेअर ऑफ लाईन्स. ओके, ऑलरेडी आपण 11th आणि 10th स्टँडर्डमध्ये बघितले आहे की कुठल्याही सिंगल लाईनचे इक्वेशन्स कसे फाइंड आउट करणे आहे, त्याचे स्लोप कसा फाइंड आउट करणे. ओके, तर 10th आणि 11th स्टँडर्डमध्ये आपण स्टडी ऑफ सिंगल लाईन बघितलं. ओके, आता 12th स्टँडर्डमध्ये आपल्याला बघायचे आहे स्टडी ऑफ पेअर ऑफ लाईन्स, म्हणजे दोन लाईनची स्टडी आपल्याला सायमल्टेनियसली करायची. ओके, मग आता सगळ्यात आधी पहिला जो पार्ट आहे त्यामध्ये आहे जॉईंट इक्वेशन. दोन लाईनच्या सेपरेट इक्वेशन तो आपल्याला गिवन दिलं आहे आणि देन त्या दोन लाईनच्या सेपरेट इक्वेशन पासून आपल्याला जॉईंट इक्वेशन तयार करायचे. ओके, ज्याला आपण कंबाइंड इक्वेशन देखील म्हणतो. ठीक आहे, मीन्स इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन. ओके, मग आता इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन तयार कसं करायचं. ओके, कन्सिडर करा दोन लाईन आहे. ओके, फर्स्ट लाईन u is equal to 0. Okay, and then second line v is equal to 0. ओके, त्या दोन वेगळ्या वेगळ्या लाईन्स आहेत ज्याचे इक्वेशन आपल्याला माहिती आहे. पहिल्या लाईनचे इक्वेशन आहे u is equal to 0. ओके, देन सेकंड लाईनचे इक्वेशन आहे v is equal to 0. ओके, आता या दोन्ही लाईनचे जर आपल्याला जॉईंट इक्वेशन जर तयार करायचे असेल, कंबाइंड इक्वेशन, ओके, तर काय करणार दिसेल लक्ष द्या. ठीक, u into v म्हणजे आपल्याला काय करणे आहे, दोन्ही इक्वेशनचे जे लेफ्ट हँड साइड मध्ये ज्या टर्म्स आहे, ओके, त्या दोघांचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करणे आहे. ओके, u into v is equal to आणि दोघांमध्ये जे राइट हँड टर्म्स आहे त्या दोघांचे मल्टिप्लिकेशन 0 to 0 मीन्स किती होतं 0. ओके, तर u into v is equal to 0 हे जे इक्वेशन आहे, ओके, हे इक्वेशन आहे जॉइंट इक्वेशन, ज्याला आपण कंबाइंड इक्वेशन पण म्हणतो. ओके, कंबाइंड इक्वेशन कोणाच्या पेअर ऑफ लाईन, याच्या दोन लाईन्स आहेत त्यांचे जॉइंट इक्वेशन, त्यांच्या कंबाइंड इक्वेशन. ओके, तर या वेळी आपल्याला जॉइंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स फाइंड आउट करणे. ओके, एक न्यूमेरिकल बघू. इथे बघा दोन लाईन आहे, या लाईनचे इक्वेशन त्यांनी गिवन दिले आहे 3x 2y 1 is equal to 0. ओके, देन जी सेकंड लाईन आहे त्याचे इक्वेशन आहे x 3y 2 is equal to 0. ओके, आता या ज्या दोन लाईन आहे यांचे आपल्याला कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचे आहे, ज्याला आपण जॉइंट इक्वेशन पण म्हणतो. ओके, मग आता इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन फाइंड आउट कसं करायचं. ओके, आपण काय बोलतो की सगळ्यात आधी चेक करा की आपले जे दोन्ही लाईनचे जे इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे. मीन्स जेवढे टर्म्स आहेत नॉन झिरो टर्म्स त्या सगळ्या तुम्हाला लेफ्ट हँड साइडला लिहायच्या. ओके, अँड देन इक्वल टूच्या पलीकडे मीन्स इक्वल टूच्या राइट हँड साइडला तुम्हाला 0 पाहिजे. ओके, सेकंड इक्वेशन मध्ये पण चेक करा, सगळ्या नॉन झिरो टर्म जे आहेत त्या लेफ्ट हँड साइड मध्ये. ओके, आणि इक्वल टूच्या राइट हँड साइडला काय आहे 0. ओके, स्टँडर्ड फॉर्म मध्ये दोन्ही इक्वेशन आहेत. ओके, मग आता दोन्ही इक्वेशन वरून आपल्याला जॉइंट इक्वेशन तयार करायचे आहे. तर काय बोलतो आपण, दोन्ही इक्वेशनची जी लेफ्ट हँड साइड आहे त्या दोघांचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करणे इज इक्वल टू 0 लिहायचे. बरोबर आहे. ओके, काय करणे आहे, लेफ्ट हँड साइड 3x 2y 1 इंटू या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड x 3y 2 इज इक्वल टू 0 0 मीन्स 0 0. ओके, आता आपल्याला या दोन इक्वेशनचे इथे मल्टिप्लिकेशन करायचे. ओके, सगळ्यात 3x ने मी पूर्ण टर्म्सला मल्टिप्लाय करतो आहे. 3x into x मीन्स किती होतो 3x², देन 3x into plus 3y मीन्स किती होतो plus 9xy. ओके, देन 3x into -2 मीन्स किती होतो -6x. देन 2y ने मल्टिप्लाय करायला तुम्हाला तिघांना पण. ओके, 2y into x मीन्स plus 2xy. ओके, देन त्यानंतर प्लस इंटू प्लस प्लस 2y into 3y 6y², then 2y into -2 plus into minus 2y into 2 -4y. ओके, then आता -1 मी तिघांना मल्टिप्लाय करू, -1 into x -x -1 into 3y -3y, then -1 into -2 plus 2 and is equal to 0 as it is. ओके, काय केलं फक्त आपण दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतो. ओके, देन हियर x² 3x², पुन्हा पुढे x² ची टर्म इथे दिसते आहे नाही, as it is 3x². देन हियर 9xy, पुन्हा xy ची टर्म हे एक आहे. ओके, 9xy plus 2xy मीन्स 11xy. देन त्यानंतर पुन्हा स्क्वेअर ची टर्म प्लस 6y². ओके, काय केलं आपण, आता x² ची टर्म लिहिली, देन xy ची टर्म लिहिली, देन y² ची टर्म. आता x ची टर्म चेक करा, ही एक x ची टर्म आहे -6x. ओके, पुन्हा x ची टर्म ही एक आहे
minus x minus x means minus 7x. Okay, then त्यानंतर y ची टर्म्स minus 4y minus 3y means minus 7y. Okay, and then constant plus 2 as it is equal to 0. Okay, तर याची इक्वेशन मिळालं आपल्याला 3x² plus 11xy plus 6y² minus 7x minus 7y plus 2 is equal to 0. हे आहे इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन. ते आपण याला जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन म्हणतो. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल बघू. हियर दोन इक्वेशन त्यांनी गिवन दिले आहे. दोन्ही इक्वेशन सेपरेट लाईन्स आहेत. ओके, आता आपल्याला या दोन्ही लाईनच्या जॉइंट इक्वेशन फाइंड आउट करायचे आहे. ओके, मीन्स इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन. ओके, मग आता काय करणार? आपण काय म्हणतो, जर कुठल्याही दोन लाईनचे जर जॉइंट इक्वेशन तयार करायचे असेल तर सगळ्यात आधी इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे. काय करणे आहे की जेवढे नॉन झिरो टर्म्स आहेत त्या सगळ्याच्या सगळे तुम्हाला लेफ्ट हँड साइडला गॅदर करायचे आहे. ओके, आणि जी झिरोची टर्म आहे ती ऑब्वियस आहे तुमची राईट हँड साइडला. ओके, मग आधी तिची कारण लेफ्ट हँड साइडला सगळ्या नॉन झिरो टर्म्स आहे. ओके, अँड इक्वल टू द राईट हँड साइडला 0. ओके, सेम हियर नॉन झिरो टर्म्स लेफ्ट हँड साइडला आहे. ओके, अँड राईट हँड साइड टू इक्वल टू व्हॉट 0. ओके, त्यानंतर मग आता काय करायचं, या दोघांचं आपल्याला जॉइंट इक्वेशन करणार आहे. काय बोलतो आपण, दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडच्या टर्म्सचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करणार आहे and is equal to 0 लिखना है. ओके, मग जॉइंट इक्वेशन फाइंड आउट करतो आपण. काय करणार आहे, फर्स्ट हियर 3x minus 2y plus 5 into 5x minus 3y is equal to 0. आता या दोन इक्वेशन्स म्हणजे या दोन ब्रॅकेट्सचे आता आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, सगळ्यात 3x ने आपण या दोघांना मल्टिप्लाय करू. ओके, 3x into 5x means 15x². then here 3x into minus 3y. Okay, 3 minus 3 means minus 9 into xy as it is. then minus 2y ने दोघांना मल्टिप्लाय करू. इथे minus into plus means minus 2 into 5 10. Okay, and y into x means xy. then minus into minus plus 2y into 3y is equal to 6y². then त्यानंतर फायनल मल्टिप्लाय करू आपण दोघांना. here plus 25x then plus into minus minus 5 into 3y 15y is equal to 0. ओके, काय केलं फक्त या दोन ब्रॅकेट्सचे आपण मल्टिप्लिकेशन केलं. आता इक्वेशनला थोडं स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. आधी x² ची टर्म तुम्हाला लिहायची. x² ची टर्म सिंगल टर्म आहे x² ची 15x². ओके, 15x². देन x² नंतर तुम्हाला xy ची टर्म लिहायची. ओके, xy ची टर्म -9xy, पुन्हा इथे पण xy आहे. -9xy minus 10xy means -19xy. ओके, देन त्यानंतर तुम्हाला y² ची टर्म लिहायची. y² ची सिंगल टर्म आहे प्लस 6y². त्यानंतर x ची टर्म प्लस 25x and then y minus 5y. कुठल्या प्रकारचे इथे कॉन्स्टंट मिळतं. ठीक आहे, तर इज इक्वल टू 0 ॲज इट इज. ओके, तर हे आपलं इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स किंवा जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. देन नेक्स्ट न्यूमेरिकल आहे, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स passing through the origin and having inclination π/3 and 5π/3. ओके, दोन लाईन्स आहे. दोन लाईनचे आपल्याला जॉइंट इक्वेशन फाइंड आउट करायचे. पण आपण प्रिव्हियस न्यूमेरिकल मध्ये बघितलं आहे काय की जर दोन लाईनचे जर आपल्याला जॉइंट इक्वेशन काढायचे असेल तर दोघांच्या आधी इक्वेशन्स माहिती पाहिजे. मग आपण दोन्ही इक्वेशनचे मल्टिप्लिकेशन करून त्यांचे जॉइंट इक्वेशन काढतात. पण या न्यूमेरिकल मध्ये त्यांनी दोन्ही लाईनचे इक्वेशन दिलेले नाहीये. त्यांच्याशी रिगार्डिंग काही डेटा त्यांनी दिलेला आहे. काय दिलं लक्षात द्या. ठीक आहे, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. दोन लाईन आहेत आणि दोन्ही लाईन ओरिजिन मधनं पास होते आहेत. ओके, एक लाईन एक्स ॲक्सिस सोबत π/3 इतका अँगल करते आहे. ओके, एक लाईन मी ड्रॉ करतो आहे आणि ही एक्स ॲक्सिस सोबत π/3 इतका अँगल करते आहे. ओके, लाईन 1 आणि पुन्हा एक दुसरी लाईन आहे, सेकंड लाईन L2. ही लाईन या एक्स ॲक्सिस सोबत 5π/3 इतका अँगल करते आहे. ओके, 5π/3. ओके, हे लक्षात ठेवा. अँगल जो आहे तो आपण अँटी क्लॉकवाईज बोलतो. ठीक, आता ही जी लाईन L1 आहे ही एक्स ॲक्सिस सोबत π/3 एवढा अँगल करते आहे.
आणि जी सेकंड लाईन आहे L2 ही 5π/3 एवढा अँगल करते आहे. ओके, आता L1 आणि L2 या दोन्ही लाईन्सच्या आपल्याला जॉईंट इक्वेशन काढायचे. ओके, मग आता जॉईंट इक्वेशन काढायचं असेल तर आधी सेपरेट इक्वेशन काढण्याचे. सेपरेट इक्वेशन माहिती नाही आहे. मग प्रिव्हियस इयर्स मध्ये आपण स्ट्रेट लाईन बद्दल काही प्रॉपर्टीज काही फॉर्म्युलेज आपण शिकलो. त्यातली एक कंडिशन अशी होती जर कुठलीही लाईन ओरिजिन मधनं पास होत असेल आणि त्यांचे जे स्लोप माहिती असेल तर तुम्ही त्याची इक्वेशन काढू शकता. ठीक, स्लोप इज ग्रेडियंट. ओके, देन काय होतं ती कंडिशन व्यवस्थित लक्षात घ्या. x y कुठलीही लाईन जर ओरिजिन मधनं पास होत असेल आहे. ओके, ही लाईन आहे जी ओरिजिन मधनं पास होत आहे आणि या लाईनचे जर तुम्हाला स्लोप जर माहिती असेल, ओके, स्लोपला आपण m ने डिनोट करतो, स्मॉल m ने, तर आपण या लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. ओके, आणि तो फॉर्म्युला होता y = mx. ठीक आहे, रिपीट करतोय. काय बोला आपण, कुठलीही लाईन जर ओरिजिन मधनं पास होत असेल आहे आणि त्या लाईनचे जर आपल्याला स्लोप जर माहिती असेल, ओके, तर आपण या लाईनचे इक्वेशन काढू शकतो. इक्वेशन काय असणार आहे त्याचं, y = m × x. y आणि x हे स्टँडर्ड व्हेरिएबल आहे. m म्हणजे त्या लाईनचे स्लोप. ओके, सेम फॉर्म्युला यूज करून आपण L1 आणि L2 चे इक्वेशन काढू शकतो. कारण की L1 आणि L2 हे दोन्हीही ओरिजिन मधनं पास होत आहेत. ओके, तर दोघांचा स्लोप आपल्याला माहिती नाही. स्लोप काढता येईल. दोघांचे इन्क्लिनेशन त्यांनी गिवन दिलं आहे. ओके, इन्क्लिनेशन मीन्स द अँगल मेड बाय द लाईन विथ x ॲक्सिस. ओके, मग पुन्हा आपण प्रिव्हियस इयर मध्ये काय शिकलं, काय की जर कुठलीही लाईन म्हणजे लाईन जर x ॲक्सिस सोबत काही अँगल करत असेल आहे, मी त्याला थीटा डिनोट करतो. ओके, तर आपण त्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करू शकतो. ओके, जर लाईनचे जर इन्क्लिनेशन तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करू शकता. ओके, मग स्लोपचा फॉर्म्युला आहे स्लोप, ज्याला आपण m ने डिनोट करतोय, = tan थीटा. ओके, म्हणजे या लाईनचा आपण स्लोप काढू शकतो आहे बाय युजिंग इन्क्लिनेशन tan थीटा. ओके, या लाईनने जो अँगल केला आहे तो अँगल इथे पुट करा आणि tan त्या अँगलची जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू त्या लाईनचा स्लोप आहे. ओके, देन म्हणजे काय करू आपण, या L1 चे आपण इक्वेशन फाइंड आउट करू. ओके, हा फॉर्म्युला यूज करू y = mx. पण हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर आपल्याला आधी m माहिती पाहिजे, मीन्स या लाईनचा स्लोप माहिती पाहिजे. आपल्याला या लाईनचा स्लोप माहिती नाही आहे. स्लोप इज ग्रेडियंट. ओके, या लाईनचा आपल्याला स्लोप माहिती नाही आहे, तर आपण स्लोप काढू शकतो हा फॉर्म्युला यूज करू. ओके, इन्क्लिनेशन फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे, या लाईननी x ॲक्सिस सोबत अँगल किती केलेला आहे, π/3, म्हणजे थीटा = π/3 आहे. ओके, ते मग थीटाची व्हॅल्यू पुट करून आपण या लाईनचा स्लोप फाइंड आउट करू. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. इन केस ऑफ L1, ओके, सोल्युशन मध्ये लिहिलं आहे लेट m1 बी the slope of line L1 having inclination is π/3. ओके, काय केलं आहे, जी फर्स्ट लाईन आहे त्याच्या स्लोपला आपण m1 कन्सिडर केला आहे आणि त्या लाईनचे जे इन्क्लिनेशन आहे ते किती आहे, π/3. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, स्लोप m = tan थीटा. ओके, आता या लाईनचा स्लोप म्हणजे m1 आहे. ओके, सिन्स व्हाट द स्लोप मीन्स m1 = tan थीटा. ओके, मग आता थीटा आपल्याला माहिती आहे. थीटा मीन्स काय होतो, इन्क्लिनेशन, x ॲक्सिस सोबत केलेला अँगल लाईन. ओके, किती आहे तो, π/3 पुट करा तिथे, = tan थीटा मीन्स π/3. ओके, and tan π/3 = √3. ओके, म्हणजे m1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. ओके, म्हणजे जे फर्स्ट जी लाईन आहे त्या लाईनचे आपल्याला स्लोप मिळाला. मग आता व्यवस्थित लक्षात घ्या, या लाईनचे आपल्याला इक्वेशन माहिती पाहिजे. ही लाईन ओरिजिन मधनं पास होते आहे आणि या लाईनचे आपल्याला स्लोप पण माहिती द्यावा. मग काय बोलतो आपण, जेव्हा कुठलीही लाईन ओरिजिन मधनं जर पास होत असेल आहे
आणि त्या लाईनचे जर आपल्याला स्लोप माहिती असेल तर तुम्ही त्याची इक्वेशन काढू शकता y mx, बरोबर आहे. m म्हणजे या लाईनचे स्लोप. मग आपली लाईन L1 आहे आणि L1 चे स्लोप म्हणजे काय म्हणतो आपण m1, म्हणजे m च्या जागी आपण काढू शकतो m1. ओके, देयरफॉर द इक्वेशन ऑफ L1 इज क्या फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू m1 इंटू x. मी हा फॉर्म्युला का बरं यूज केला, कारण की आपली जी लाईन L1 आहे ती ओरिजिन मधनं पास होते आहे आणि त्याच्या आपल्याला स्लोप माहिती झालेला आहे. ओके, आता m1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे m1 इज इक्वल टू √3. मी तिथे पुट करतोय √3. ओके, y इज इक्वल टू √3x. ओके, then here y is positive. ओके, पलीकडे तर निगेटिव्ह आहे म्हणजे काय म्हणायचं आपल्याला √3x minus y is equal to 0. याला इक्वेशन 1 म्हणजे L1 चे आपल्याला इक्वेशन मिळालं. सिमिलरली आपल्याला सेकंड लाईनचे पण इक्वेशन काढायचे. ओके, L2. ओके, मग आता L2 चे इक्वेशन कसं काढणार, सेम कंडिशन यूज करू. L2 जी लाईन आहे, जी सेकंड जी लाईन आहे ती ओरिजिन मधनं पास होत आहे आणि त्यांनी जो इन्क्लिनेशन जो केलेला आहे तो माहिती आहे, बरोबर आहे. देन काय करू आपण, सगळ्यात आधी इन्क्लिनेशन यूज करून L2 चा आपण स्लोप फाइंड आउट करू. कुठला फॉर्म्युला यूज करू, m इज इक्वल टू tan थीटा यूज करू. ओके, सोल्यूशन मध्ये लिहिणे आहे तिथे पुन्हा लेट m2 be the slope of line L2 having inclination is 5 pi by 3. ओके, काय करतो आपण, सेकंड लाईनच्या आपण आता स्लोप फाइंड आउट करतो. ओके, मग स्लोपचा फॉर्म्युला होता स्लोप इज इक्वल टू tan थीटा. ओके, मग सेकंड लाईनचा जो स्लोप आहे त्याला आपण m2 कन्सिडर करतो. ओके, मग पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहू आपण तिथे काय, सिन्स द स्लोप मीन्स m2 इज इक्वल टू tan थीटा. ओके, मग tan थीटा, थीटा मीन्स त्या लाईनने केलेला अँगल एक्स ॲक्सिस सोबत. ओके, मीन्स थीटा किती आहे तो 5 पाय बाय 3. म्हणजे पुट करा तिथे इज इक्वल टू tan 5 पाय बाय 3. ओके, आणि tan 5 पाय बाय 3 इज इक्वल टू किती होतो -√3. ओके, म्हणजे आपल्याला इथे व्हॅल्यू मिळते आहे m2 इज इक्वल टू -√3. ओके, देन कसं लक्षात, जी सेकंड जी लाईन होती त्याची आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायची होती. आपल्याला सेकंड लाईनचे इक्वेशन माहिती नव्हतं, फक्त माहिती होतं की लाईन ओरिजिन मधनं पास होत आहे आणि त्याचे इन्क्लिनेशन. ओके, आपण काय केलं, इन्क्लिनेशन यूज करून त्या लाईनचा स्लोप काढला. आता या लाईनचे आपण इक्वेशन काढू शकतो हा फॉर्म्युला यूज करून. हा फॉर्म्युला काय म्हणतो की कुठलीही लाईन जर ओरिजिन मधनं पास होत असेल, ओके, तर त्याच्या फक्त स्लोप माहिती पाहिजे, मग हा फॉर्म्युला यूज करा, त्याचे इक्वेशन तुम्हाला मिळून. मग आपली लाईन जी सेकंड लाईन आहे L2 ती देखील ओरिजिन मधनं पास होत असते आणि आता त्याचे स्लोप आपल्याला मिळाला किती आहे -√3. ओके, तर फॉर्म्युला यूज करू आपण. ओके, देयरफॉर द इक्वेशन ऑफ L2 इज, ओके, हा फॉर्म्युला यूज करू y इज इक्वल टू m2 इंटू x. m2 मीन्स सेकंड लाईनचा स्लोप. ओके, पण m2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, m2 इज इक्वल टू किती आहे -√3. पुट करा तिथे y इज इक्वल टू -√3 इंटू x ॲज इट इज. then here -√3x पलीकडे तर साइन चेंज केलं तर साइन चेंज होईल आहे, म्हणजे काय मिळेल √3x. here y पॉझिटिव्ह इज इक्वल टू 0. इक्वेशन 2. ओके, देन लक्षात, इक्वेशन 1 हे L1 जी फर्स्ट लाईन आहे त्याचे इक्वेशन आहे आणि इक्वेशन 2 हे सेकंड लाईनचे इक्वेशन. न्यूमेरिकल काय होतं की फाइंड द जॉइंट इक्वेशन और कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. दोन लाईन्सचे आपल्याला जॉइंट इक्वेशन काढायचे होते, पण स्टार्टिंगला आपण बघितलं की दोन्ही लाईनचे जर कंबाइंड इक्वेशन काढायचे असेल तर दोघांचे इक्वेशन माहिती पाहिजे, जे की नव्हते माहिती. पण आपण प्रिव्हियस इयरचे काही डेटा यूज करून आपण काय केलं आहे, या दोन्ही लाईन्सचे आपण इक्वेशन्स फाइंड आउट केले. ओके, आता आपल्याला दोन्ही लाईनचे कंबाइंड इक्वेशन काढणे आहे. तर काय करू आपण, दोन्ही लाईन्सच्या लेफ्ट हँड साइडचं मल्टिप्लिकेशन करू इज इक्वल टू 0. ओके, मग तिथे सोल्युशन मध्ये आपल्याला लिहिणे आहे. ओके, काय, देयरफॉर द रिक्वायर्ड
joint equation of lines is, okay, joint equation left hand side काय इकडे √3x minus y into equation √3x plus y is equal to 0. ओके, मल्टिप्लिकेशन करा या आधी √3x ने आपण या √3x ला मल्टिप्लाय करू. ओके, काय मिळेल √3 into √3 मीन्स किती होतो 3. ओके, 3x into x x स्क्वेअर. दे √3 ने मल्टिप्लाय करू आता आपण y ला √3x into y मीन्स प्लस √3xy. दे त्यानंतर ओके मायनस y ने दोघांना मल्टिप्लाय करा. हियर मायनस into प्लस मायनस here y into √3x means √3xy and then minus y into plus y is equal to minus y square is equal to 0. Okay, then here check करा 3x square as it is. Okay, 3x square as it is. दोन्ही टर्म सेम आहे. दोन्ही टर्म काय होतील आहे कॅन्सल. प्लस मायनस इट कॅन्सल. then here minus y square is equal to 0. Okay, तर हे इक्वेशन आहे आपलं pair of straight lines. Okay, means combined equation of pair of lines. Then next numerical, find the combined equation of pair of lines passing through the point P 1 2. Okay, and a perpendicular to the line 3x plus 2y minus 1 is equal to 0 and 2x minus 5y plus 1 is equal to 0. Okay, then प्रिव्हियस न्यूमेरिकल मध्ये आपण काय बघितलं की कुठल्याही पेअर ऑफ लाईनचे जर जॉइंट इक्वेशन आपल्याला काढायचे असेल तर त्यांचे सेपरेट इक्वेशन माहिती पाहिजे. ओके, या न्यूमेरिकल मध्ये L1 आणि L2 आपल्या ह्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत ज्यांचे आपल्याला इक्वेशन काढायचे आहेत जॉइंट इक्वेशन. पण L1 आणि L2 चे जर आपल्याला जॉइंट इक्वेशन काढायचे असेल तर त्यांच्या आधी इक्वेशन्स माहिती पाहिजे, सेपरेट इक्वेशन जे की आपल्याला माहिती नाही आहे. पण ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहे L1 आणि L2 यांच्याबद्दल त्यांनी डेटा काय दिला तर L1 आणि L2 या पॉइंट मधनं पास होत आहे. म्हणजे पॉइंट P हा कॉमन पॉइंट आहे जो या दोघांवरती लाईन्स आहे. ओके, मग ही जी लाईन L1 आहे ही या तिसऱ्या लाईन वरती परपेंडिक्युलर आहे आणि या तिसऱ्या लाईनचे इक्वेशन त्यांनी गिवन दिलेले आहे. ओके, नेक्स्ट जी लाईन L2 आहे ती देखील या पॉइंट मधनं पास होत आहे आणि ही लाईन एका फोर्थ लाईन वरती परपेंडिक्युलर आहे आणि त्या फोर्थ लाईनचे त्यांनी इक्वेशन आपल्याला गिवन दिलाय 3x + y - 5 = 0. ओके, आता तो म्हणतोय की L1 आणि L2 चे जॉइंट इक्वेशन फाइंड आउट करा. पण L1 आणि L2 चे जे जॉइंट इक्वेशन काढायचे असतात त्याचे सेपरेट इक्वेशन आपल्याला काढावं लागणार. मग सेपरेट इक्वेशन काढायचे कसं, म्हणजे दोघांचे इंडिव्हिज्युअल इक्वेशन्स कसं फाइंड आउट करणार तर गिवन डेटा यूज करू. काय माहिती आहे बेसिक लक्षात द्या. आधी फोकस करू आपण लाईन L1 वरती. लाईन L1 बद्दल काय माहिती आहे तर लाईन L1 जी आहे ती या पॉइंट मधनं पास होत आहे. ओके, म्हणजे लाईन बद्दल पॉइंट माहिती आहे आणि ही जी लाईन L1 आहे ती या थर्ड लाईन वरती परपेंडिक्युलर. ओके, म्हणजे परपेंडिक्युलरची कंडिशन त्यांनी दिली आहे. मग कुठल्याही लाईनचे जर इक्वेशन काढायचे असेल तर प्रिव्हियस इयर्स मध्ये आपण बघितलं आहे की खूप सारे फॉर्म्युलेज आहेत की काही फॉर्म्युलेज यूज करून आपण लाईनचे इक्वेशन काढू शकतो. पण डिपेंड आहे की डेटा काय माहिती आहे. मग लाईन बद्दल काय माहिती आहे, लाईन 1 बद्दल की पॉइंट माहिती आहे. ओके, 1 पॉइंट सिंगल पॉइंट. तर प्रिव्हियस इयर मध्ये एक फॉर्म्युला आपण शिकलो आहे स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म म्हणजे लाईनचे जर तुम्हाला स्लोप आणि एक सिंगल जर पॉइंट माहिती असेल तर तुम्ही त्या लाईनचे इक्वेशन काढू शकता. मग लाईन L1 वरचा एक पॉइंट माहिती आहे तर आता तुम्हाला स्लोप काढायचा. ठीक आहे, प्रिव्हियस इयर मध्ये आपण कुठला फॉर्म्युला शिकलो होता आपण स्लोप पॉइंट फॉर्म. म्हणजे जर कुठल्याही लाईनचे जे स्लोप आणि पॉइंट माहिती असेल ओके तर तुम्ही त्याची इक्वेशन काढू शकता. मग L1 चे आपल्याला पॉइंट माहिती आहे, स्लोप काढता येईल तो काढता येईल ही कंडिशन यूज करू. कसं व्यवस्थित लक्षात घ्या. जर मी L1 च्या स्लोपला M1 कन्सिडर केलं ठीक आणि ही जी थर्ड लाईन आहे ओके याच्या स्लोपला जर मी M3 कन्सिडर केलं ओके M3 पण सेकंड लाईन आहे त्याचा स्लोप आपण M2 कन्सिडर करू. ओके, आता लक्षात घ्या. ऑलरेडी आपल्याला
आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, जर कुठल्याही दोन लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर त्यांचे जे स्लोपचे मल्टिप्लिकेशन आहे ते असतो -1. ठीक आहे, काय जर या दोन लाईन परपेंडिक्युलर आहे, या लाईनचा स्लोप m1 असेल, ओके, कन्सिडर करा या लाईनचा स्लोप जर m3 असेल, ओके, आणि या दोन लाईन जर परपेंडिक्युलर आहे त्यांच्या स्लोपचे जे मल्टिप्लिकेशन आहे मीन्स m1 into m3 is equal to -1. ही कंडिशन आपण इथे एक न्यूमरेटरमध्ये यूज करू. ओके, कन्सिडर आपण कन्सिडर सोल्युशन मध्ये कन्सिडर करतो आहे लेट m1 be the slope of line L1. ओके, L1 च्या स्लोपला पण m1 कन्सिडर करतो आणि जी थर्ड लाईन आहे 2x - 5y + 1 is equal to 0 त्याच्या स्लोपला आपण m3 कन्सिडर करतो. ओके, and m3 be the slope of line equation 2x - 5y + 1 is equal to 0. पुन्हा प्रिव्हियस इयरचे काही कंडिशन्स आपण यूज करू. जर कुठल्याही लाईनचे जर इक्वेशन माहिती असेल तर तुम्ही त्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करू शकता. ओके, जर एक लाईन आहे, या लाईनची इक्वेशन आपल्याला माहिती आहे ax + by + c = 0. ओके, तर या लाईनचा स्लोप आपण फाइंड आउट करू शकतो. कसा, तर फॉर्म्युला आहे m = -a/b. मग आता ती कंडिशन मी इथे यूज करतोय. ही जी परपेंडिक्युलर लाईन आहे ज्याला आपण थर्ड लाईन म्हटलं आहे, ही थर्ड लाईनची इक्वेशन आपल्याला माहिती आहे 2x - 5y + 1 is equal to 0. आणि या लाईनच्या स्लोपला आपण कन्सिडर करतोय m3. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला जर आपण इथे यूज केला, ओके, तर आपण लिहू शकतोय दॅट इज m3 is equal to -a/b means m3 is equal to -a. a means काय होतं चेक करायचं. a means कोएफिशिएंट ऑफ x. कोएफिशिएंट ऑफ x किती आहे 2 अपॉन b. b means काय कोएफिशिएंट ऑफ y. ओके, कोएफिशिएंट ऑफ y किती आहे -5. म्हणजे m3 is equal to 2/5. ओके, m3 मिळाला आपल्याला. पण m3 म्हणजे काय आहे, स्लोप ऑफ थर्ड लाईन. आपल्याला स्लोप ऑफ थर्ड लाईनची काही आवश्यकता नाही, आवश्यकता आपल्याला स्लोप ऑफ L1 ची. ओके, मग आता आपण या कंडिशन कडे थर्ड लाईन आणि फर्स्ट लाईन परपेंडिक्युलर आहे तर त्यांच्या स्लोपचे मल्टिप्लिकेशन -1 आहे. बरोबर आहे. ओके, सिन्स L1 is perpendicular to line 2x - 5y + 1 is equal to 0. Okay, therefore the condition you have the m1 into m3 is equal to -1. टॅकल करते आहे L1 आणि ही थर्ड लाईन हे दोन्ही परपेंडिक्युलर आहे. ओके, तर त्यांच्या स्लोपचे मल्टिप्लिकेशन -1 होते. L1 च्या स्लोपला पण m1 म्हटलं आहे आणि या लाईनच्या स्लोपला m3 म्हटलं दिलं. म्हणजे m1 into m3 is equal to -1. आता m3 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, m3 is equal to 2/5. व्हॅल्यू इथे पुट करतोय म्हणजे काय मिळेल m1 into 2/5 is equal to -1. then here 2/5 राइट हँड साइड ला म्हणजे m1 is equal to किती मिळते आहे -5/2. म्हणजे m1 म्हणजे काय आहे स्लोप ऑफ L1. ठीक आहे, म्हणजे आता L1 बद्दल काय काय माहिती आहे बेसिक चेक करा. L1 वरचा आपल्याला स्लोप पण माहिती झाला आहे आणि L1 वरचा एक पॉइंट पण माहिती आहे. म्हणजे आता आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो स्लोप पॉइंट फॉर्म करते आहे. ओके, नेक्स्ट therefore by slope point form the equation of L1 is slope point formula y minus y1 is equal to m into x minus x1. ओके, हा प्रीवियस इयर मध्ये आपण फॉर्म्युला बघितला आहे y minus y1 is equal to m into x minus x1. y स्टँडर्ड व्हेरिएबल ॲज इट इज मायनस y1 म्हणजे
L1 वरचा जो पॉईंट तुम्हाला माहिती आहे त्याच्या वाय कोऑर्डिनेट, मग L1 वरचा पॉईंट आपल्याला माहिती आहे P, तर त्याच्या वाय कोऑर्डिनेट किती आहे 2. ओके, तर इथे आहे 2 इज इक्वल टू m. m म्हणजे L1 चा स्लोप, आणि L1 च्या स्लोपला आपण m1 ने डिनोट केलं होतं आणि m1 आपण काढलाय -5/2. ओके, -5/2 into bracket x स्टँडर्ड व्हेरिएबल ॲज इट इज -x1. x1 म्हणजे लाईन वरचा जो पॉईंट आपल्याला माहित आहे त्या पॉईंटच्या x कोऑर्डिनेट, लाईन वरचा पॉईंट माहित आहे याच्या x कोऑर्डिनेट कोण आहे 1. ओके, तर दिलेला आहे 1. हियर 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये त्यामुळे इथे 2y - 4 इज इक्वल टू -5 ने मल्टिप्लाय करा -5x -5 दोन्ही टर्म अलीकडे गेले तर 5x अधिक ची टर्म निगेटिव्ह इकडे प्लस here plus 2y here -4 -5 is equal to 0. याच्यावर कॅल्क्युलेशन होईल तर 5x plus 2y minus 9 is equal to 0. याला इक्वेशन म्हणतात, म्हणजे हे झालं आपलं फर्स्ट लाईनची इक्वेशन. ओके, सिमिलरली आपल्याला सेकंड लाईनची इक्वेशन काढायची. ओके, मग आता सेकंड लाईन बद्दल काय माहिती आहे L2, तर सेकंड लाईन पण सेम पॉइंट मधनं पास होते आहे 1 2. ओके, आणि सेकंड लाईन देखील या फोर्थ लाईन वरती परपेंडिक्युलर आहे 3x plus 2y minus 5 is equal to 0. म्हणजे आपण काय करू शकतो, आपण या L2 चे इक्वेशन काढू शकतो. हा फॉर्म्युला यूज करून स्लोप पॉईंट फॉर्म, पण त्याच्यासाठी काय माहिती पाहिजे, तर L2 चा आपल्याला स्लोप माहिती पाहिजे आणि L2 वरचा एक पॉईंट माहिती पाहिजे. पॉईंट ऑलरेडी माहिती आहे पण L2 चा स्लोप माहिती नाही. स्लोप काढू शकतो आपण ही कंडिशन यूज करून परपेंडिक्युलर मध्ये, बरोबर आहे. काय करू आपण असे लक्ष द्या, L2 आणि फोर्थ लाईन परपेंडिक्युलर आहे, तर यांचे जे स्लोपचे मल्टिप्लिकेशन आहे ते काय असेल मायनस, बरोबर आहे. तर ही कंडिशन यूज करून आपण L2 चे स्लोप काढू, पण त्यासाठी आपल्याला फोर्थ लाईनचे स्लोप माहिती पाहिजे. मग फोर्थ लाईनचे स्लोप आपल्याला काढता येईल कारण की फोर्थ लाईनचे आपल्याला इक्वेशन देखील माहिती आहे. ओके, त्या इक्वेशन 3x plus 2y minus 5 is equal to 0. मग या लाईनचे स्लोप कसं काढू आपण, इक्वेशन मध्ये कसं, हा फॉर्म्युला यूज करून ax plus by plus is equal to 0. ही जर लाईनची इक्वेशन असेल तर त्याचा स्लोप काय असतो m is equal to -a/b. ओके, थोडं डायरेक्टली लिहितो आहे. then let m2 be the slope of L2 and m4 be the slope of 3x plus 2y minus 5 is equal to 0. ओके, मग m4 या लाईनचा स्लोप आहे. ओके, तर आपण हा फॉर्म्युला यूज करून त्याचे स्लोप फाइंड आउट करू. therefore m4 is equal to -a/b is equal to minus, as it is a means coefficient of x, but 3 upon b means coefficient of y 2. म्हणजे m4 ची व्हॅल्यू किती मिळाली -3/2. ओके, दे पण आपल्याला m4 नाही तर आपल्याला L2 चा स्लोप माहिती पाहिजे. L2 च्या स्लोपला आपण काय कन्सिडर केलं, इथे L2 च्या स्लोपला आपण m2 कन्सिडर केलं. ओके, आणि याच्या स्लोपला आपण m4 कन्सिडर केलं. मग आता m2 कसं काढता येईल ना, ती परपेंडिक्युलरची कंडिशन यूज करू. ठीक आहे, काय आता इथे लक्ष द्या की m2 आणि m4 जर परपेंडिक्युलर असेल आहे ना, दोन लाईन परपेंडिक्युलर आहे, दोघांच्या स्लोपचे मल्टिप्लिकेशन किती असेल -1, means m2 into m4 is equal to -1. ओके, ही कंडिशन तिथे यूज करतो आहे. since L2 is perpendicular to line 3x plus 2y minus 5 is equal to 0. बराबर, तर therefore m2 into m4 is equal to -1. m4 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, m4 is equal to -3/2. पुट करता है m2 into -3/2. ओके, m4 ची व्हॅल्यू पुट केली -3/2 is equal to -1 as it is. और ही टर्म को लिख दिया है, तर m2 is equal to किती दिला आहे 2/3. सो m2 म्हणजे काय होतं, सेकंड लाईनचे स्लोप.
मग आता सेकंड लाईनचे स्लोप आपल्याला माहिती आहे आणि सेकंड लाईनवरच्या पॉईंट माहिती आहे, म्हणजे आपल्याला सेकंड लाईनची इक्वेशन काढता येईल स्लोप पॉईंट फॉर्म्युला यूज करून. ओके, therefore by slope point for y minus y1 into y minus y1 is equal to m into x minus x. Here y standard variable as it is minus y1. y1 means ज्या लाईनची इक्वेशन काढायचं, कोणाची इक्वेशन काढायची आपल्याला L2 च्या. तर L2 च्या वरचा जो पॉइंट आहे त्या पॉइंटचे तुम्हाला y कोऑर्डिनेट लिहायचे. कोण आहे 2. ओके, 2 is equal to m is 2/3 into x minus x1. x1 म्हणजे ज्या लाईनची इक्वेशन काढायचं आहे त्या लाईनवरच्या पॉइंटच्या x कोऑर्डिनेट. L2 ची इक्वेशन काढायचं आहे, L2 च्या वरचा जो पॉइंट आहे तो b, त्याच्या x कोऑर्डिनेट कोण आहे 1. तर 1 तर 3 मल्टिप्लिकेशन मध्ये 2 ने मल्टिप्लाय करायचं. त्यामुळे इकडे 3y minus 6 is equal to 2 मल्टिप्लाय करा 2x minus 2. या दोन्ही टर्म्स पलीकडे घेऊन जाऊ आपण. डायरेक्ट लिहितो आहे त्यामुळे 2x minus 3y plus 4 is equal to 0. याला आपलं सेकंड इक्वेशन. ठीक आहे, त्याकडे 2x पॉझिटिव्ह ॲज इट इज, 3y पॉझिटिव्ह लिहिलं तर निगेटिव्ह आहे, -6 लिहिलं तर +6 होईल, -2 + 6 +4. ओके, हे झालं आपलं सेकंड इक्वेशन म्हणजे इक्वेशन ऑफ L2. क्वेश्चन काय होतं, आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं होतं पेअर ऑफ लाईन्स, म्हणजे ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे जॉईंट इक्वेशन काढायचे होतं आपल्याला, पण दोघांचे सेपरेट इक्वेशन नव्हते माहिती, मीन्स L1 आणि L2 चे. पण आपण काय केलं, प्रिव्हियस इयरचे काही डेटा यूज करून आपण दोन्ही लाईनच्या आधी इक्वेशन फाइंड आउट केले. ओके, आता या दोन्ही लाईनचे जे इक्वेशन मिळालं आहे त्या दोन्ही लाईनच्या इक्वेशनचे आपण काय करू ते मल्टिप्लिकेशन. ओके, मग शेवटी आपल्याला काय मिळते जॉईंट इक्वेशन. ओके, therefore the required joint equation is, joint equation कसं काढतो आपण, तर लेफ्ट हँड साइड इंटू लेफ्ट हँड साइड. इक्वेशन 1 याचे लेफ्ट हँड साइड काय आहे 5x plus 2y minus 9 into, इकडे सेकंड इक्वेशन 2x minus 3y plus 4 is equal to 0. आता दोन्ही इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन करा, दोन्ही ब्रॅकेट्सचं 5x ने आधी तिघांना मल्टिप्लाय करू आपण. काय मिळेल 10x² minus 15xy then 20x. 2y ने मल्टिप्लाय करायचे आहे प्लस 4xy then here minus 6y² then here plus 8y then minus 9 ने मल्टिप्लाय करा minus 18x then plus 27y. okay, then minus 36 is equal to 0. okay, कॅल्क्युलेट करा. x² ची टर्म मध्ये घ्यायची 10x², then त्यानंतर xy ची टर्म minus 15xy and here plus 4xy, hence minus 11xy. okay, then y² ची टर्म सिंगल minus 6y², then x ची टर्म 20x minus 18x means plus 2x. okay, then y 8y plus 27y is plus 35y and then minus constant 36 is equal to 0. okay, तर हे इक्वेशन आहे आपलं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, ज्याला आपण जॉईंट इक्वेशन पण म्हणतो किंवा कंबाईंड इक्वेशन. तर काही न्यूमेरिकल देतो आहे, ज्याचे जे आन्सर्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करून त्याचे आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचे. ओके,